इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र लातूर चांडेश्वर या ठिकाणी एकंदरीत येण्याचं कारण असं की या ठिकाणी प्रगतशील शेतकरी वैभव गाडगे यांनी आपल्या 2 एकर शेतीमध्ये टरबूज पिकाची लागवड एकंदरीत केलेली आहे. भारत हा एकंदरीत शेतीप्रधान देश आहे आणि ह्या शेतीप्रधान देशामध्ये शेती हा विषय आला की एकंदरीत आपल्या मनामध्ये अशी धडकी बसते की शेती आलं म्हणजे ह्या ठिकाणी काहीतरी नुकसान आली किंवा शेतकऱ्याचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे किंवा घटना ऐकलेल्या आहेत. परंतु शेतीला जर आपण पारंपरिक सोडून तांत्रिक शेतीकडे जर पाहिलं किंवा ह्या शेतीकडे जर वळालं तर आज शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये फायदेशीर असल्याचा आपल्याला बऱ्याच ठिकाणच्या घटना आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. वैभव गाडगे यांनी आपल्या शेतामध्ये 2 एकर शेतामध्ये कलिंगड टरबुजाची लागवड केलेली आहे. एकंदरीत कशा रीतीने या ठिकाणचं नियोजन यांनी केलेलं आहे आणि यांना मार्गदर्शन जो लाभलेलं आहे ते कशा प्रकारे लागलेलं आहे आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? वैभव रामदास गाडगे. 10 डिसेंबर रोजी आपण सिमनोस या कंपनीचं बाहुबली व्हरायटी लागवड केली 10 तारखेला. तर वातावरण यावर्षी खूप म्हणजे बदल भेटला. त्याच्यामुळं प्लॉट आपला 10 दिवस पुढे आला, नाहीतर 10 दिवसापूर्वी हार्वेस्टिंग झाली असती. आणि तरी वातावरणाचा बदल असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान झाले. तरी पण तुम्हाला दिसत असेल की सेटिंगचं म्हणजे व्यवस्थित आहे आणि व्हरायटी पण असं म्हणजे शेतकऱ्यांनी ह्याचा हे केलं पाहिजे, म्हणजे ह्या जातीकडं थोडं निवड केली पाहिजे ह्या जातीची. एकंदरीत एकरी किती उत्पन्न निघू शकतं याच्यामध्ये? तर कमीत कमी 45 टन निघायला पाहिजे 1 नंबर माल. 1 एकर नाही 2 एकरमध्ये. 2 एकर. हां, त्याच्या एकंदरीत आजचा जर बाजारभाव पाहिला तर एकंदरीत काय स्थिती आहे बाजारभावाची? तर हे 3 दिवसापूर्वी जे वातावरण होतं म्हणजे पावसाचं वगैरे पडल्यामुळं त्याच्यामुळं थोडंसं हे झालं होतं, कारण की आता उन्हाचं प्रमाण वाढले आणि बाजारभाव पण थोडेसे झालेत, आता सुरळीत झालेले आहेत. जे नवीन शेती करणारे युवक आहेत यांना काय मार्गदर्शन करायला आपण? योग्य जातीची निवड केली पाहिजे आणि थोडंसं शेतकऱ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे आणि वातावरणाचा मार्केटचा थोडा अभ्यास असला पाहिजे आणि थोडंसं शेतकऱ्यांचं गायडन्स घेतल्यानंतर प्रयोग केला तर काही अडचण नाही. एकंदरीत लागवडीपासून जे काढणीपर्यंत जे मार्गदर्शन आहे आपल्याला एकंदरीत कोणाकडून लाभलेलं आहे? आमचे घोगरे सर म्हणून आहेत, त्यांचं पण वेळोवेळी इथं मार्गदर्शन असतं. आठवड्यातून 2दा वगैरे येतात त्यांनी इकडं प्लॉटवरती व्हिजिट वगैरे करतात आणि त्यांचं असतं सगळं. बालाजी झाडगे हे प्रगतशील शेतकरीसुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. नेमकं काय स्थिती असणार आहे आणि शेतीसंदर्भात युवकांना काय मार्गदर्शन करणार आपण जाणून घेऊ. काय सांगाल सर? म्हणजे आज आपण या ठिकाणी वैभव गाडगे यांच्या शेतावरती टरबूजचा प्लॉट पाहण्यासाठी, तसंच या ठिकाणी एक चर्चासत्र किंवा शिबिर वगैरे आयोजित केलेलं आहे. या ठिकाणी वैभव गाडगे यांनी आपल्या शेतावर सिमॉन्स कंपनीचं बाहुबली किंवा सत्यम व्हरायटी अशी वगैरे या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे. तर या ठिकाणचं ह्या व्हरायटीचं जवळपास एक फळ 7-7 किलोपर्यंत आपल्याला दिसून येतं आहे. आणि म्हणजे हायेस्ट त्याचं एका फळाचं वजन 7-7 किलोपर्यंत, 7+ म्हणलं तरी चालतं आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी या पद्धतीनंच वैभव गाडगे यांचा थोडंसं अनुभव लक्षात घेऊन आपल्या शेतावरती अशाच प्रकारचे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ही व्हरायटी एक चांगली व्हरायटी, ज्याला की मार्केटमध्ये चांगली मागणी किंवा डिमांड आणि चांगली किंमत मिळणारी व्हरायटी दिसून येते, बरं का. तर म्हणजे ह्या कंपनीचं आणि ह्या शेतकऱ्यांचं खरं तर कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. यांनी मेहनत करून अशा प्रकारे चांगला प्लॉट आणलेला आहे. जवळपास 25 टनापर्यंत 25+ टनापर्यंत एकरी उत्पादन म्हणजे निघल असं वगैरे आहे. आणि भाव बी मार्केटमध्ये यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चांगले आहेत, कारण उन्हाळा चांगला कडक राहणार आहे. आणि भाजीपाला आणि अशा प्रकारचे टरबूज खरबूज असे पिकं घेऊन शेतकऱ्यांनी थोडीशी आर्थिक काय केली पाहिजे, आपली उन्नती म्हणजे साधली पाहिजे, प्रगती केली पाहिजे आर्थिक, असं वगैरे आहे. एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहिलेला आहे टरबुजाचा प्लॉट या ठिकाणी
लातूरपासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर चांडेश्वर या ठिकाणी प्रगतशील शेतकरी वैभव गाडगे यांनी आपल्या शेतामध्ये नवीन तांत्रिक पद्धतीने या ठिकाणी टरबूजाची शेती या ठिकाणी केलेली आहे. तरी युवकांना नोकरीच्या मागं न लागता आपल्या शेतीमध्ये नवीन पारंपरिक शेतीला दुजोरा देत एकंदरीतच तांत्रिक शेतीकडे जर आपण पाहिलं किंवा त्या अनुषंगाने जर आपण शेती केली तर एकंदरीतच नोकरीपेक्षा शेती परवडत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी, महाराष्ट्र, लातूर.